नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. चला तर काल त्या दिवशी आपण एक मिनी व्लॉगमध्ये नारळ काढले होते आणि तुम्ही खूप लोक बोलले होते ताई नारळापासून काहीतरी बनव, तू गावाकडे आहे तर काहीतरी बनवून दाखव. तर नारळापासून आज आपण बनवणार आहे स्पेशल नारळाचे, ओल्या नारळाचे लाडू. ते पण मी कसे बनवते कसे नाही, माझ्याकडे तर काय सर्व सामान अवेलेबल नाही, तेवढं आहे तेवढ्यातच आपण आता बनवणार आहे आजीसाठी स्पेशल ओल्या नारळाचे लाडू. चला तर रेडी राहायचे, म्हणजे कंटिन्यू राहायचे माझ्या व्लॉगमध्ये. आता पहिल्यांदा आपण हे नारळ फोडून घेऊ. आता मला माहिती नाही कसं फोडायचं, आम्ही गपचूप फोडू राहिलो इकडं, म्हणजे घराच्या मागं आलो आहे आम्ही, कोणाला माहिती नाही की आम्ही नारळ आणले आणि आता मी गपचूप फोडणार आहे नारळ, नाही का ग? चला आता मी नारळ फोडणार आहे. हा नारळ फोडायचं चांगलं पण. हा थांब एक मिनिट फोडते मी. चांगलं असं व्लॉग मध्ये दिसतंय ना? हा हे बघा फायनली आपलं हे नारळ असं निघलेलं आहे आणि खूप छान निघलेलं आहे. मला तर असं वाटून राहिलंय खूप भारी निघलेलं असणार आहे नारळ, कारण पाहूनच वाटतंय गोड निघला. तर याला काढून घेऊ आपण आणि याला मिक्सरमध्ये. फायनली आपण आता हे दोन्ही नारळ फोडून घेतलेले आहे. अरे माशी, हे दोन्ही नारळ आपण फोडून घेतले, त्याच्यातलं नारळ काढणार आपण. आता नारळ काढायचं तुम्हाला माहितीच असेल, हे नारळ काढून घेऊन पूर्ण त्याला चांगलं कर म्हणते, मला नाही कर. थांब एक मिनिट. हे नारळ आता फायनली आपण हे फोडून घेतलेले दोन्ही आणि हे नारळ आता आपण काढणार आहे. आणि नारळ काढायचं तुम्हाला माहितीच आहे कसं काढायचं कसं नाही, ते नाही दाखवणार मी. डायरेक्ट नारळ काढू आणि डायरेक्ट तसं मिक्सरमध्ये थांब हे करून घेऊ. डायरेक्ट नारळ काढून घेऊ आणि त्याला हे करून घेऊ, ठीक आहे? चला चला तर आपण घेतलेलं आहे नारळ, किसून घेतलं होतं, याच्यात साखर घेतलेली थोडीशी आणि याच्यात तूप आणलेले, ह्या 3 वस्तू आणलेले आहे. आता खूप लोकांचा असा प्रश्न असेल की तुझं कामधंदे सोडून किंवा तुझं वर्क फ्रॉम होमचं काम सोडून तू लाडू का बनवत बसलीये, तर मला आजीसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं होतं. आज मंगळवार असल्यामुळे मला पण उपवास आहे, म्हणून म्हटलं चला काहीतरी खाऊ आपण, ठीक आहे? चला तर आता आपण इथे चूल वगैरे आधीच पेटून घेतली होती, तर आता आपण थोडंसं हे करणार आहे, ठीक आहे? थोडंसं जवळ येऊन काढारो, दिसतो ना? हा चला आता हे टाकून घेणार आहे थोडंसं आपण याला. आणि आता कसे आपले लाडू बनते काय माहिती, मी पहिल्यांदाच ट्राय करू राहिले बरं का. तुला शिकणार कर चला बोल. चला तर आता हे आपण टाकून घेणार आहोत याच्यात. हे फॅन आता मला हे लाडू करणार आहे मी. आता तू नको बोलू, माझं आहे ना, मी बोलणार आहे ना आता. कसं मग लाडू करणार तर ते बोल, लाडू करणार मी. तेच बोलते ना, मी लाडूच करणार आहे. त्यांना माहिती आहे आपण नारळाचे लाडू करू राहिले, तर पहिल्यांदा आपण हे असं ना केलं. तुला तर हे आपण असं हलकं हलकं थोडंसं हे करून घ्यायचंय. धूर वगैरे पण झालेला आहे थोडासा, तर काय प्रॉब्लेम नाही. गावाकडे म्हटल्यावरती सवय पाहिजेच असेल. आपण मस्त चिकूत झाडाखाली बसून येणं ही रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे? चला घ्यायचं वगैरे आहे तर आधी थोडंसं आधी ना थोडंसं हे करून घ्यायचं, मिक्स वगैरे करून घ्यायचं. तर थोडंसं हलक्या याच्यावरती आपण आधी याला भाजून घेणार आहोत. चला आता बोल, आज मी करणार आहे लाडूचं सगळं करणार आहे. चला तर आपण ना आधी ना तूप वगैरे घेतलंय टाकून बरं का. आणि जवळपास आपलं कोण आहे ना हे तुटलंय, साईडचं हँडल तुटलंय आणि साईडला पण थोडंसं आहे ना हे झालेलं आहे. तर तूप वगैरे आपण घेतलेलं आहे टाकून, तुम्ही बघू शकता. हे तूप वगैरे आपण आणलेलं सगळं आधी तूप टाकून घ्यायचं याच्यात, ठीक आहे? आता साखर टाकणार आहेत आपण. आरू हे घे मोबाईल बघ नीट. बंद करू का? तर आता आहे ना आपलं आहे ना हे बनवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात की आपण हलक्या हलक्या याच्यात हे बनवलेलं आहे. तर आधीचं मला काही काढता नाही आलं, कारण की चुलीवरती पहिल्यांदाच मी काहीतरी बनवत होते आणि चुकून माझ्याकडून जाळ सांडल्यामुळे हे खाली पण सांडलंय माझ्याकडून थोडंसं. बट फर्स्ट टाइम आपण काहीतरी बनवलं आहे, तर हलकं हलकं एकदम असं याच्यात आहे ना आपण आहे ना तूप टाकलेलं आहे आणि साखर टाकलेली. आता काही लोक आहे ना दूध पण टाकतात, बट मला दूध जास्त आवडत नाही म्हणून मी काय दूध टाकलेलं नाहीये, ठीक आहे? त्याच्यामुळे. आणि काही लोक काजू वगैरे ते पण तुम्ही चांगल्या पद्धतीने टाकू शकता त्याच्यात, तसं काय प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे? आता याला थोड्या वेळ 10 ते 15 मिनिटात आपण आता काही विस्तूच ठेवलेला आहे, त्याच्यावरती एकदम असं मस्त हे होऊन देऊ आणि मग आपण त्याची चांगलं हे बनवू, ठीक आहे? लाडू बनवू, ठीक आहे ना? चला. हॅलो गाईज,
नमस्कार. चला हे बघा तुमचं असं आपलं एकदम हलकं हलकं एकदम असं झालेलं आहे. तर तुम्ही त्याला चेक करू शकतात, नाहीतर तुम्ही असं हाताने पण त्याला एकदा घेऊन असं बघू शकतात. समजा असं त्याच नाही का आपलं थोडंसं एक चिपचिप झाल्यासारखं जर वाटलं ना तर लगेच त्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे ज्याने की लाडू एकदम चांगल्या पद्धतीने बांधता येतील. आता याच्यात तुम्हाला माहितीच की आपण काय यूज केलं. आपण ओलं नारळ घेतलं होतं आणि त्याच्यात आपण थोडीशी साखर टाकली आणि तूप टाकलं होतं. आता काही लोक आहे ना याच्यात आहे ना ड्राय फ्रूट्स वगैरे ते पण ऍड करत असतात बर्फी वगैरे बनवण्यासाठी. तर तुम्ही ना याच्यात आहे ना दूध पण टाकू शकता, तुम्हाला वाटलं तर. काजू असतील किंवा बडीशोप वगैरे ते पण टाकू शकतात, त्यांनी एकदम भारी होतात. आता मी एकदम अचानक बनवलं होतं तर माझ्याकडे हे म्हणजे माझ्याकडे काही जास्त सामान नव्हतं. आता बरेचसे लोक आहे ना त्यांना नावं ठेवायची म्हणजे कंपॅरिझन करणार की तू असं सांडवलं साईडला, पण माझ्याकडून चुकून झालं ते, कारण की मला आयडिया नव्हती की फर्स्ट टाइम कसं बनवायचं कसं नाही, आणि मी चुलीवरती बनवलं म्हणून ते माझ्याकडून थोडंसं चुकून झालं. तर मला असं वाटतं की फायनली आता आपलं तयार झालेलं आहे. आपण आता त्याचं मस्तपैकी लाडू बांधू आणि कसे होते मला सांगायचे सर्वांनी. ठीक आहे, चला. हे आपण असं बनवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम लुसलुसीत बनवून घेतलेलं आहे. तर याचे लाडू कसे बांधायचे आता आम्ही तुम्हाला ते सांगणार आहे. चला तर पहिला आपण एक लाडू बांधून बघू. तर फायनली असं हाताला आपण तूप किंवा तेल पण लावू शकतो, त्याने की आपल्याला नारळाचे लाडू बांधायला एकदम भारी होईल. हे बघा माझे हात कसे झाले, एकदम मस्त झालेले आहे. ठीक आहे ना. चला तर आता नारळाचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहे. एकदम चांगल्या पद्धतीने नारळाचे लाडू वगैरे आपण करतात. एकदम असा चांगला आपला नारळाचा लाडू तयार झालेला आहे. तर आपण याच्या त्याला आता बुडून घेणार आहे थोडंसं. ठीक आहे, कसं वाटतं कसं नाही, एकदम भारी वाटणार आहे. तर याला आपण असं याच्यात बुडून घेतलेलं आहे. तर बघू शकतात तुम्ही कसा एकदम सुंदर नारळाचा लाडू तयार झालेला आहे. हे बघा मस्त झालाय ना. चालू झालाय ना, चालू करते ना, बघती ना, कट करा आता. नारळाचा लाडू तयार केलेला एकदम असं खावासा वाटेल ना, एकदम असं एकदम स्वादिष्ट एकदम नारळाचा लाडू आपण बनवलेला आहे. ठीक आहे ना. तर मग कोणाकोणाला खावासा वाटलं असं नारळाचा लाडू एकदम सिंपल 3 वस्तूंनी आपण बनवलाय. तर असे आपण बाकीचे पण नारळाचे लाडू बनवून ठेवू आणि मग तुमचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढचा दाखवते. तर आपली फायनली लाडू तयार झालेले हे बघू शकता तुम्ही. आपण किती लाडू तयार केलेले, 1 2 3 4 5 6 मला असं वाटतं की 7 लाडू आपले तयार झालेले 2 नारळामध्ये. तर बघू शकता ते असं सुंदर असं लाडू तयार झालाय फक्त 3च वस्तूंनी. आता आपण आजीबाईकडे घेऊन जाणार आहे. आजीबाई लाटत होती घरी पापड, आपण चोरून लाडू बनवलेले. आजीबाईला कसं वाटतं कसं नाही, आणि ही रेसिपी तुम्हाला पण कशी वाटली 100% ट्राय करायचं तुमच्या महाराष्ट्र कन्यांनी. आज टाइम काढून आपलं ऑफिसचं काम सोडून सगळं हे करून आपण लाडू बनवलेले आहे, कारण की कसं तसं आनंद हा आपल्या गावाकडे पाहिजेच, काहीतरी नवीन नवीन वस्तू बनवलेच पाहिजे. तर बघू शकता एकदम छान पद्धतीने आपण बनवलेले आहे. चलो तो हम अभी जाएंगे आजीबाई के पास, आजीबाईकडे जायचं. तर फायनली आपले लाडू तयार झालेले आहे, तुमच्या महाराष्ट्र कन्यांनी बनवले आहे आपल्या शेतात लाडू. आणि आता आपण आजीबाईची रिॲक्शन पाहायला जाणार आहे. फायनली आपण आलेलो आहे घरी. तर इथं आपल्या आजीबाई चालू आहे पापड लाटायचे. आपले लाडू पण तयार झाले. आमचा बघा इथं बसलाय मस्त शेजादा. चला एक खाऊन बघू आपण आजीबाईला कसं वाटतं. चल घे एक. तर फायनली आता आपण लाडू बनवून आणलेले. आता देणार आहे आपण आजीबाईला एक लाडू. जर खाऊन बघ कसं झालं, कसं झालं बघ. प्रसाद नाहीये लाडू इथं. कसं झालं, भारी झालं भारी झालं. बघा आजीबाई चेहरा खूप घामानी कसं झालाय तोंडाने. अरे तुला घ्यायचा, चल घे घे एक. आपण एक देणार आहोत आपण, पण लगेच घेऊन पळवू राहिला का व्हिडिओ ते येणारच आहे. अरे एकदा रे घे. फायनली आता तिने पण एक घेतलेला आहे लाडू खायला. तिने मोठाच घेतला, मला खायचा होतं. चला त्याची तिने पण घेतलेला आहे. अरे बघा ती पण लाडू घेऊन राहिली खायला. तिला समजत नाही कोणता घ्यायला पाहिजे कोणता नाही. आपली रेसिपी तयार झालेली आहे. आपण घरातल्या सगळ्यांना लाडू दिलेले, 2च राहिलेले. तर असं तुम्ही पण करून खायला पाहिजे हे लाडू 100%. सर्वांना बाय, जय महाराष्ट्र.